नमस्कार मंडळी, मी DL मोहिते, कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन. या हंगामातला सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता? पेरणीचा दिवस. पेरणीच्या दिवशी कोणती कामे करायची? चला पाहूया. पेरणीच्या आधी करावयाचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे बीज प्रक्रिया. आपण बाळाला जन्मानंतर लस देतो का? रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून. तसंच आपल्या बियाण्याचंही लसीकरण केलं पाहिजे. आता बियाण्याचं लसीकरण म्हणजे काय? बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया केली नाही तर बुरशीजन्य रोग, किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच होतो. बीज प्रक्रिया ही 3 टप्प्यात करायची. लक्षपूर्वक ऐका. पहिला टप्पा 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया. ही बीज प्रक्रिया करायची कशी? यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ विरघळा व त्यात बियाणे बुडवा. पाण्यावर तरंगणारे बियाणे काढून नष्ट करा व तळाला राहिलेले बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकवा. बीज प्रक्रियेचा दुसरा टप्पा, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. यासाठी कोणते बुरशीनाशक वापरायचे, त्याचे प्रमाण काय, यासाठी ही स्लाइड पहा. बीज प्रक्रिया कशाची करायची हे तर आपण पाहिले, मात्र बीज प्रक्रिया करायची कशी? सोपं आहे. पहिली पायरी, ताडपत्रीवर बियाणे पसरून घ्या. दुसरी पायरी, स्प्रे पंपाने त्यावर हलके पाणी फवारून त्यावर बीज प्रक्रियेचे केमिकल समप्रमाणात टाका. तिसरी पायरी, हात न लावता बियाणे चांगले घुसळून घ्या. चौथी पायरी, बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून घ्या. यानंतर किमान 3 तासांनी जैविक बीज प्रक्रिया करा. बीज प्रक्रियेचा तिसरा टप्पा, जैविक बीज प्रक्रिया. यासाठी कोणते जीवाणू खत वापरायचे, त्याचे प्रमाण काय, यासाठी ही स्लाइड पहा. हे जीवाणू पिकाला नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतात. ज्या पद्धतीने आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली होती त्याच पद्धतीने जैविक बीज प्रक्रिया देखील करा व बियाणे सावलीत सुकवा. लक्षात ठेवा, तुम्ही मिठाची व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया पेरणीच्या एखाद दुसरा दिवस आधी करू शकता, पण जैविक बीज प्रक्रिया मात्र पेरणीच्या दिवशीच करा. आणि जैविक बीज प्रक्रिया झाल्यावर 4 तासाच्या आत पेरणी नक्की करा. उशीर झाला तर जीवाणू मरतात, फायदा नाही. मंडळी, बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी नाही. आधी मिठाची, मग बुरशीनाशकाची आणि शेवटी जैविक, त्यानंतर 4 तासात पेरणी. हा क्रम पाळाच.